शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी पूनम न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा। शहराच्या खबरबातमध्ये मुलं होत नसलेले विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याच्या आरोपावरून 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शनिवारी ही घटना घडली आहे। याबाबत रविवारी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सुषमा दीपक वैराळ असे मयत विवाहितेचे नाव आहे। पती दीपक मच्छिंद्र वैराळ, दीर अमोल मच्छिंद्र वैराळ, गौरव मच्छिंद्र वैराळ, सासू शालनबाई मच्छिंद्र वैराळ अशी संशयित आरोपींची नावे आहेत। याबाबत गंगाराम मारुती रोकडे यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की वरील आरोपींनी विवाह झाल्यापासून सुषमा हिला तुला मुलं होत नाही, तू वांजोटी आहेस, तुझ्यावर उपचारासाठी आई वडिलांकडून 1 लाख रुपये घेऊन ये असं म्हणून शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आला आहे। नवनागपूर येथील छत्रपती नगर परिसरात लोकवर्गणीतून उभारण्यात आलेला शनी मारुतीचा चौथरा ग्रामपंचायतीने जेसीबीच्या सहाय्याने पाडला। ही घटना सोमवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली। नवनागपूरचे सरपंच डॉक्टर बबन डोंगरे व अनिल डोंगरे यांच्यासह आणखी एकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत सागर रावसाहेब चौथे यांनी फिर्याद दिली आहे। कॉलनीत खुला भूखंड आहे। या भूखंडावर नागरिकांनी एकत्र येत लोकवर्गणीतून चौथरा बांधून त्यावर शनी मारुतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली होती। महापालिकेने गेल्या 15 वर्षात फेज 1, फेज 2, अमृत केडगाव पाणी योजना आदी योजनांवर सुमारे 300 कोटींचा खर्च केला तरी उपनगरात बहुतांशी ठिकाणी अद्याप पाणी पोहोचलेलं नाही। केडगाव, कल्याणरोड, बुडुरगाव, कायनेटिक चौक, नालेगाव परिसरात 12ही महिने मनपाच्या वतीने टँकर पाणी पुरवठा केला जात आहे। उन्हाळ्यामुळे तर सध्या या परिसरात टँकरची मागणी वाढली आहे। नगर पुणे रस्ता केडगाव बायपास व केडगावच्या इतर भागातही ओव्हरलोडेड विना नंबर प्लेटचे डंपर सुसाट धावत आहेत। रिकामे डंपर तर कॉलेजच्या कुमारांच्या दुचाकी स्वारांना लाजवतील अशा बेफामपणे धावत असल्याने उपप्रादेशिक परिवहन विभागाचे याकडे लक्ष आहे की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे। केडगाव भागात सध्या गौण खनिजाचे राजरोसपणे उत्खनन सुरू आहे। महसूल विभागाकडून याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून होत आहे। महसूल विभागाचा धाक नसल्याचा एरवी रात्री अपरात्री होणारी गौण खनिजांची वाहतूक आता दिवसाही होत आहे। पावसाळ्यापूर्वी शहरातील ओढे नाल्यांची साफसफाई होणे आवश्यक आहे। महापालिकेने या कामासाठी निविदा प्रसिद्ध केली, परंतु एकही ठेकेदार नाले सफाईचे काम करण्यास पुढे आलेला नाही। त्यामुळे यंदाही नाले सफाईच्या कामास उशिराने सुरुवात होणार आहे। परिणामी पावसाळ्यात ओढे नाले तुंबण्याची भीती निर्माण झाली आहे। एका त्रस्त संस्थेमार्फत ओढ्या नाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे। शहरात 1972 पासून 21 ओढ्या नाल्यांची नोंद आहे, परंतु त्यावर अतिक्रमण झालेले पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहातून नवीन 20 ओढे निर्माण झाले आहेत। त्यामुळे शहरातील ओढ्यांची संख्या आता 41 झाली असल्याचे प्रशासनाने म्हटलं आहे। शहराच्या खबरबातमध्ये ते थांबवत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।